आजचं आपलं हे प्राथमिक जे काही विषय आहेत त्यातलं हे शेवटचं लेक्चर आहे. याच्यानंतर आपण लगेच अध्यायांना सुरुवात करणार आहोत. आज आपण तंत्रयुक्ती या विषयातला ज्या तंत्रयुक्ती आपल्या उरलेल्या होत्या त्यांचा विचार विस्ताराने करणार आहे आणि त्या अनुषंगाने काही विषय सुद्धा या ठिकाणी संक्षेपाने आपण घेणार आहोत. आपण मागच्या व्याख्यानामध्ये अधिकरण, योग, पदार्थ, वाक्यशेष आणि समुच्चय आणि स्वसंज्ञा एवढे तंत्रयुक्ती आपण बघितल्या होत्या. आणि कारण त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तंत्रयुक्तीच्या बद्दलचं प्राथमिक विषयामध्ये आपला पहिला वेळ गेला होता. आज आपण उरलेल्या ज्या तंत्रयुक्ती आहेत त्यातल्या महत्वाच्या तंत्रयुक्ती आपण आज बघणार आहोत. आणि बाकीचा जो तंत्रयुक्ती ज्या कमी महत्वाच्या किंवा ज्या प्रासंगिक असतात, काही अल्प काळा म्हणजे थोड्या उदाहरणांमध्ये वापरले जातात, त्यांचा आपण प्रत्यक्ष संहिता वाचन करत असताना त्या वेळेला विचार करू. पण ज्या महत्वाच्या आहेत आणि अनेक ठिकाणी वापरलेल्या आहेत त्यांचा आपण आज जास्त महत्वाने विचार करणार आहोत. तर आपण अधिकरण, योग, पदार्थ, त्यानंतर वाक्यशेष, स्वसंज्ञा, समुच्चय एवढ्या तंत्रयुक्ती आपण बघितल्या. आज आपण सुरू करूया हेत्वर्थ तंत्रयुक्तीने. काही तंत्रयुक्ती, माझा आवाज स्पष्ट येतो आहे? सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो येतोय. ओके, चला कंटिन्यू करूया. काही तंत्रयुक्ती यांच्यामध्ये असं आहे की दोन तंत्रयुक्तींचे अर्थ हे आपल्याला थोडेसे सारखे वाटतात, पण त्यांच्यामध्ये अगदी थोडासा असा फरक असतो. तर अशा ज्या जोड्या आहेत तंत्रयुक्तींच्या की ज्यांचे अर्थ वरवर पाहता सारखे दिसतात त्यांचा आपण आज विचार पहिल्यांदा करूया. तर अशी पहिली जोडी आहे की ज्यांचा अर्थ पहिल्यांदा जर बघितलं तर ते सारखे वाटतात, ती आहे हेत्वर्थ आणि अतिदेश तंत्रयुक्ती. तर हेत्वर्थ म्हणजे काय, तर याची व्याख्या या ठिकाणी टीकेमध्ये दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी, एक मिनिट. हे बघा, हेत्वर्थ हेत्वर्थो नाम यद अन्यत्र अभिहितम अन्यत्र उपपद्यते. म्हणजे एका ठिकाणी सांगितलं, इथे शब्द आहे अभिहित. अभिहित याचा अर्थ वर्णन केलेले, सांगितलेले, उल्लेख केलेले किंवा आदेश परत त्याचा उपदेश केलेले. म्हणजे एका ठिकाणी यद अन्यत्र अभिहितम अन्यत्र उपपद्यते, म्हणजे एका ठिकाणी जे वर्णन केलेलं असेल ते दुसऱ्यालाही उपयुक्त ठरतं. म्हणजे एका गोष्टीसाठी जर एखादा नियम सांगितलेला असेल तर तो नियम अन्य घटकांनाही लावून घ्यायचा. जसं व्यवहारामध्ये आपण एखाद्या वर्गामध्ये जेव्हा शिकवत असतो त्यावेळेला वर्गाला ज्या वेळेला ऑर्डर द्यायची असते तेव्हा आपण जो वर्गाचा मॉनिटर असतो त्याला आपण उभं करतो आणि त्याला ऑर्डर देतो की असं असं सगळ्यांनी करायचं आहे. तर त्याला जी ऑर्डर दिलेली आहे तीच ऑर्डर वर्गातल्या प्रत्येक मुलाला देत असतो आपण. याला म्हणतात हेत्वर्थ. किंवा मराठीमध्ये एक म्हण आहे, लेखी बोले सुने लागे. म्हणजे जर सुनेला काही सांगायचं असेल तर आपण मुलीला बोलतो, म्हणजे ते सुनेने आपोआप पाळावं अशी आपली इच्छा असते. ही सुद्धा हेतवर्थ तंत्रयुक्ती आहे. किंवा आपण जर का, सगळ्यांना माहिती आहे की युद्ध ज्या वेळेला होत असतं, दोन सैन्य एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि दोन्ही बाजूला राजा उभे आहेत, तर राजा सेनापतीला ऑर्डर देतो की सेनापती आक्रमण. याचा अर्थ फक्त सेनापतीने जायचं नाहीये तिथे युद्ध करायला, तर संपूर्ण सेनेने त्या ठिकाणी युद्ध करायला जायचं आहे. बाकीचे लोक म्हणले की माझं नावच घेतलं नाही तर मी जाणार नाही. प्रधान म्हटला माझं नाव घेतलं नाही, शिपाई म्हणले माझं नाव घेतलं नाही, उपसेनापती म्हटला माझं नाव घेतलं नाही, मी जाणारच नाही. सेनापतीचं नाव घेतलं, त्यांनी जावं, असं करून चालणार नाही. राजा हा सेनेचा जो प्रमुख आहे त्याला ऑर्डर देईल की सेनापती आक्रमण, आणि बाकीच्यांनी ते आक्रमण आपल्यालाही करायला सांगितलेलं आहे असं समजून त्याप्रमाणे वागायचं असतं. तेव्हा ही हेतवर्थ तंत्रयुक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक अर्थांमध्ये वापरत असतो. तर ग्रंथामध्ये सुद्धा एका ठिकाणी सांगितलेला नियम हा दुसऱ्या ठिकाणी वापरायचा असतो. त्यांनी उदाहरण चक्रपाणी दिलेलं आहे, ते याच ठिकाणी खाली आहे बघा, की समान गुणाभ्यासो ही धातूनाम वृद्धी कारणम. सूत्रस्थांच्या 12व्या अध्याय वातकलाकली अध्यायामध्ये
त्यांनी हा नियम वायूला सांगितलेला आहे. म्हणजे बघा, वायूला अधिकरणाने सांगितलेलं आहे की वायूच्या वृक्षादी गुणांच्या अभ्यासाने वायू वृद्ध होतो, असं त्यांनी सांगितलंय. आणि मग पुढे म्हणतात समान गुणाभ्यासो ही धातूनाम वृद्धी कारणम. म्हणजे समान गुणांचा जर अभ्यास केला तर त्याच्या समान गुणांच्या धातूंची वृद्धी होते. हे त्याचं वृद्धीचं कारण आहे. म्हणजे धातूंच्या वृद्धीचं एक कारण हा त्याच्या समान गुणांचा अभ्यास करणे हे आहे. म्हणजे वायूच्या अधिकरणाने, अधिकरण तंत्रयुक्ती मागच्या वेळेला बघितली आपण. अधिकरण म्हणजे विषय काय चालू आहे त्याच्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टींचा अर्थ निश्चिती करायला लागते. तर वातकला कली या अध्यायामध्ये अधिकरण वायूचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने वायूचं वर्णन करत असताना तो जो नियम सांगितलेला आहे वायूचा तो इतरांनाही लावून घ्यायचा, तो इतर धातू घटकांनाही लावून घ्यायचा. याला म्हणायचं हेत्वर्थ तंत्रयुक्ती. आता अजून एक त्याचा संदर्भ आपल्याला भरपूर ठिकाणी मिळतील, पण एवढं एक उदाहरण सफिशियंट आहे की एकाला नियम सांगितलेला आहे तोच नियम सगळ्यांना लावून घ्यायचा. दिनचर्या अध्यायामध्ये त्याने असं काही म्हटलेलं नाहीये की हे केवळ एका कोणत्या वर्णाला दिनचर्या आहे. ती संपूर्ण मनुष्य जातीला ती दिनचर्या सांगितलेली आहे की याप्रमाणे वागायचं आहे. तेव्हा त्याला म्हणतात हेतवर्थ तंत्रयुक्ती. आता याच्यासारखीच दुसरी दिसणारी दुसरी तंत्रयुक्ती जी आहे तिचा अर्थ वरवर पाहता जरा सारखा दिसतो. त्याचं नाव आहे अतिदेश तंत्रयुक्ती आणि तिचं वर्णन या ठिकाणी आहे. अतिदेश याची व्याख्या आहे अतिदेशो नाम यत किंचित एव प्रकाश्यार्थम अनुक्तार्थ साधनाय एव एवं अन्यदपि प्रत्येतव्यम इति परिभाष्यते. म्हणजे जे एखाद्या अनुक्त गोष्टीच्या प्रकाशनासाठी एखादा नियम सांगितलेला असेल तोच नियम इतर ठिकाणी सुद्धा अप्लाय करता येतो. त्याने तो उदाहरण दिलेलं आहे की यच्च अन्यदपि किंचित स्याद अनुक्तम इह पूजितम. म्हणजे जे प्रत्यक्ष वर्णन तिथे केलेलं नाहीये पण अनुक्त आहे, पण ते गृहीत धरायचं आहे ते त्या ठिकाणी वृत्तम तदपीच्या अत्रेय सदैव अभ्यनुमन्यते. म्हणजे सद्वृत्ताच्या मध्ये वर्णन केलेलं आहे की सद्वृत्त वर्णन केलं सूत्रस्थानच्या 8व्या अध्यायामध्ये आणि ते वर्णन केल्यानंतर म्हणतात की इथे जे आम्ही वर्णन करू शकलेलो नाहीये असेही काही नियम जे समाजमान्य आहेत त्याला सुद्धा आत्रेय त्याला अनुमती देतात की ते सद्वृत्तामध्ये त्याचं पालन करावं. आता वरवर पाहता या दोन तंत्रयुक्तींचा अर्थ हा सारखा वाटतो, पण हेत्वर्ताचा अर्थ सूक्ष्मता बघितला गेला तर एकाला सांगितलेला नियम हा दुसऱ्याला लावून घेणं हा त्याचा अर्थ आहे. आणि अतिदेशाचा अर्थ आहे की जे प्रत्यक्ष वर्णन केलेलं नाहीये एखाद्या गोष्टीबद्दल त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. अतिदेशामध्ये एक वस्तू आहे तिच्याबद्दलचे अनेक भावांचं वर्णन त्या ठिकाणी अभिप्रेत असतं. तर हेत्वर्थामध्ये एकाला एक नियम सांगितलेला आहे तो बाकीच्या घटकांनाही तो नियम लावला जातो. म्हणजे हेत्वर्थामध्ये एक नियम आहे आणि तो अनेकांना लावायचा आहे. आणि अतिदेशामध्ये एक वस्तू आहे तिला अनेक गोष्टी लावून उक्त अनुक्त लावून त्याचा आपल्याला विस्तार करावा लागतो. हा त्यांच्यातला स्थूल भेद आहे. तेव्हा आपण दोन तंत्रयुक्ती बघितल्या. आता अतिदेशाचे मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो. चरकातलं पहिलं बघूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 15वा ग्रहणी चिकित्सा अध्याय, त्याच्यामध्ये 36 नंबरचा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. व्यानेन रसधातुही विक्षेप उचित कर्मण युगपत सर्वतो अजस्रम देहे विक्षिप्यते सदा क्षिप्यमाणः ख वैगुण्यात रसः सज्जति यत्र सहा करोति विकृतिम तत्र खे वर्षम इव तो यदः. आता या शब्दाचा अर्थ आपल्याला हा श्लोक शिकवतात कुठे कॉलेजमध्ये तर रसर्थ संवहनाच्या वर्णनामध्ये क्रियेच्या विषयात शिकवतात, बरोबर आहे, किंवा चिकित्सेमध्ये शिकवतात. पण याचा मूळ अर्थ हा कोणीच सांगत नाही. जो बघायचा आपण प्रयत्न करूया की व्यानेन रसधातुही व्यानाच्या गतीने रसधातू हा उचित कर्मणा विक्षेप. उचित कर्मणा तृतीय विभक्ती आहे. उचित याचा अर्थ योग्य, म्हणजे रसधातू हा त्याचं योग्य कर्म करण्यासाठी, उचित म्हणजे योग्य किंवा प्राकृत कर्म. इथे उचितचा अर्थ प्राकृत असा आहे. बघा या ठिकाणी टीका बघा, चौथी ओळ.
विक्षेप उचितम इति प्राकृतम कर्म, बरोबर आहे. उचितम इति प्राकृतम म्हणजे रसधातू हे त्याचं प्राकृत कर्म करण्यासाठी व्यानाच्या गतीने शरीरामध्ये विक्षेपित होतो. आता विक्षेपितचा अर्थ क्षेपण याचा अर्थ फेकणे आणि बी त्याचा उपसर्ग आहे म्हणजे सर्वतः असा तो जातो. तो कसा त्याचा विक्षेपण होतो त्याचे काही विशेषण दिलेले आहेत. ते आहेत युगपत. युगपत म्हणजे एक कालम, टीका समोर वर्ण पाचवीवर. युगपत इति एक कालम म्हणजे व्यानाच्या गतीने रसधातू आपलं प्राकृत कर्म करण्यासाठी एकाच वेळेला सगळीकडे जातो. असं कधीही होत नाही की पहिल्यांदा शिरभागी लवकर शिरभाग जवळ आहे तर तिकडे जाईल आणि पादांगुली हे भाग लांब आहे तर तिकडे नंतर जाईल, असं होत नाही. सर्व शरीरामध्ये एकाच वेळेला त्याचं विक्षेपण चालू आहे. सर्वतः म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये. अजस्र म्हणजे अविश्रांतम विक्षेप म्हणजे अक्षुण्ण गतीने एक सेकंदही न थांबता त्याचं विक्षेपण चालू आहे. आणि सदा म्हणजे सर्व कालम, जन्मापासून मृत्यूपर्यंत हे विक्षेपण चालू राहतं. मृत्यूनंतर देहधातू तेच आहे पण त्याच्या मागचं चैतन्य गेलेलं असल्यामुळे त्याचं विक्षेपण होत नाही. म्हणजे युगपत, सर्वतः, अजस्र आणि सदा हे विक्षेपणाचे विशेषण आहेत आणि अशा प्रकारे रसधातू हा शरीरामध्ये विक्षेपित होत असतो. आता इथे वर्णन रसधातूचं केलेलं आहे. हेच वर्णन आपण रसधातू शब्द काढून घ्यायचा आणि तिथे रक्तधातू टाकायचा. व्यानेनं रक्तधातुर्हि विक्षेप उचित कर्मणा युगपत सर्वतो अजस्रम देहे विक्षिप्यते सदा. असाच नियम व्यानेनं मांस धातुहि विक्षेप उचित कर्मणा युगपत सर्वतो अजस्रम देहे विक्षिप्यते सदा. हाच नियम व्यानेनं मेद धातुर्हि विक्षेप उचित कर्मणा. हाच नियम मज्जेला, अस्थिला, शुक्राला लावून घ्यायचा आहे. हाच नियम लसिकेला लावायचा, हाच नियम क्लेदाला लावायचा, हाच नियम इतर धातू घटकांनाही लावून घ्यायचा. म्हणजे रसधातूचं एक वर्णन केलं, एका घटकाला एक नियम सांगितला की याचं विक्षेपण कसं होतं. सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात घ्या की धातू घटक हे कधीही स्थिर नसतात. अस्थि म्हणजे बोन्स नाही, शुक्र म्हणजे सिमेन नाही, मज्जा म्हणजे बोन मॅरो नाही, मेद म्हणजे फॅट नाही, मांस म्हणजे मसल नाही, रक्त म्हणजे ब्लड नाही, रस म्हणजे प्लाझ्मा नाही. कृपा करून हे असे टर्मिनॉलॉजीचे कोरिलेशन करू नका. हे डोक्यातनं पहिलं काढून टाका. ॲलोपॅथी ॲलोपॅथीच्या जागी ठेवा आणि आयुर्वेद आयुर्वेदच्या जागी ठेवा. तेव्हा रस ते शुक्र हे सगळे धातू आणि उपधातू जे आहेत हे शरीरामध्ये सतत गतिमान असतात. त्यांचं स्थूल स्वरूप विविध अवयवांमध्ये असतं. त्यांचं स्थूल स्वरूप हे विविध अवयवांमध्ये असतं. म्हणजे आज ज्याला मसल असं म्हणतात तो म्हणजे मांस धातू नाहीये, तो पेशी आहे. आपण कोणाला म्हणणार आज जे काय ज्याला मसल, मॉडर्न सायन्स मसल म्हणतं त्याला तुम्ही आयुर्वेदात संज्ञा काय देणार? मांस धातू देणार, पेशी देणार का स्नायू देणार? तर त्याची संज्ञा आहे पेशी. आणि स्नायू हे त्याचे आणखीन कठीण स्वरूपातले पेशी आहेत आणि त्याची उत्पत्ती ही मांस धातू पासून होत असते. मांस धातू हा सूक्ष्म परमाणू स्वरूप आणि संवहनातला असणारा शारीर घटक आहे. अस्थि म्हणजे बोन्स नाही तर बोन्सचं नाव अस्थिनी असं केलेलं आहे. आणि अस्थि हा परमाणू स्वरूप पृथ्वी आणि वायवीय असा वृक्षादी गुणांनी युक्त असा पांचभौतिक परमाणू आहे जो संपूर्ण शरीरामध्ये विक्षेपित होत असतो आणि त्याचं कार्य धारण करणे असं आहे. तेव्हा रसधातू हा कोण आहे? तर रसधातू हा पांचभौतिक परमाणू आहे, जल आणि पृथ्वी प्रधान, शीत, स्निग्ध आदी गुणांनी युक्त असा हा पांचभौतिक परमाणू आहे. रक्तधातू कोण आहे? तर पार्थिव आणि अग्नी असा प्रधान पांचभौतिक परमाणू म्हणजे ते दोन प्रधान, दोन महाभूत प्रधान पांचभौतिक जो उष्णादी युक्त आहे पंचभौतिक परमाणू आहे त्याला रक्त असं म्हणायचं. आणि हा सर्व शरीरामध्ये संचारी अवस्थेमध्ये असतो. तेव्हा धातू घटक हे सर्वच संचारी अवस्थेमध्ये असतात. त्याचा श्लोक हा आहे. तेव्हा रसधातूचं वर्णन त्यांनी केलं, तसंच वर्णन इतर धातू घटकांचंही समजून घ्यायचं आहे. हे आपण अतिदेशावरनं समजून घेतो. आता दुसरं पुढे त्याची विकृती सांगितलेली आहे की क्षिप्यमाण, तिसरी ओळ बघा, क्षिप्यमाण ख वैगुण्यात
रसहा सज्जती यत्र सहा, म्हणजे असा फिरत असताना. क्षिप्यमाण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मान हा लागलेला आहे. क्षिप्य या लब्यंताला मान लागलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पुरुष वचनी प्रथम पुरुष लिंगी प्रथम वचनी शब्द त्याचं रूप झालेलं आहे. तेव्हा क्षिप्यमान याचा अर्थ असं फिरत असताना, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. असं धातू फिरत असताना ज्या ठिकाणी ख वैगुण्य असेल त्या ठिकाणी सहा सज्जती, तो त्याचा संग होतो. म्हणजे ख वैगुण्यामुळे रसधातू क्षिप्यमाण हा फिरत असताना जिथे शरीरात ख वैगुण्य असेल त्या ठिकाणी त्याचा संग होतो. आणि मग काय होतं, करोती विकृतीम तत्र खे वर्षम इव तोयदाहा, म्हणजे ज्या ठिकाणी हा थांबेल, क्षिप्यमाण फिरत असताना जिथे ख वैगुण्य आहे तिथे हा रसधातू थांबेल आणि ज्या ठिकाणी थांबेल तिथे त्याच प्रकारची, त्या अवयवाची, त्या स्रोतसाची विकृती करेल. त्याला त्यांनी उपमा दिलेली आहे. खे वर्षम इव तोयदाहा. खे म्हणजे आकाश, सप्तमी विभक्ती आहे. आकाशामध्ये, तोयद म्हणजे ढग, वर्षम म्हणजे ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग जिथे थांबतील त्या ठिकाणी पाऊस पडतील. आता याला तंत्रयुक्ती लावायची. विपर्यय आपण पुढे बघणार आहोत आजच. विपर्यय म्हणजे जे सांगितलेलं आहे त्याच्या उलट्या अर्थ सुद्धा काढला जातो. म्हणजे या ठिकाणी सज्जती यत्र सहा तत्र विकृतीम करोती, याचा अर्थ काय की विकृत झालेला रसधातू जरी असेल तो कुठे ख वैगुण्य नसताना जर का थांबलाच नाही तर तो विकृती निर्माण करणार नाही. म्हणजे विकृती निर्माण करण्यासाठी त्या धातू घटकाचा आधी स्थान संश्रय झाला पाहिजे. कुठेतरी तो ख वैगुण्याने त्याचं लॉजिंग झालं पाहिजे, थांबला पाहिजे. बरोबर आहे. आता या ठिकाणी परत रसधातूचं वर्णन केलेलं आहे. हेच वर्णन इतर धातू नाही करून घ्यायचं. रक्ताला, रसा, मांसाला, मेदाला, अस्थिला आणि त्यांच्या प्रकारची जी रसप्रदोषज, रक्तप्रदोषज, मांसप्रदोषज, शुक्रप्रदोषज जी विकार आहे ते अशा प्रकारे उत्पन्न होतात. आता मी जे म्हणतो आहे त्याचा चरकांनीही वापर केला आणि त्यांनी एकाच उदाहरण करून सांगितलं की दोषाणाम अपिच एवं स्यात् एक देश प्रकोपणम. जसं आम्ही इथे रसाचं वर्णन केलेलं आहे तसंच वर्णन दोषांचं सुद्धा आहे आणि त्यांचा अशा प्रकारे प्रकोप होतो. म्हणजे ख वैगुण्याने रसधात दोष जर का थांबले तर त्यांची विकृती होते आणि त्याला एकदेश प्रकोप असं म्हणतात. आता बघा या एकाच श्लोकाला आपण तंत्रयुक्ती लावलेल्या आहेत. अतिदेश, त्याच्यानंतर विपर्यय, प्रदेश आणि निदर्शन, ह्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. आता खे वर्षम इव तोयदहा ही उपमा दिलेली आहे. ज्या वेळेला ग्रंथकार मूर्ख आणि पंडित अशा दोनही बुद्धिमंतांच्या बुद्धीला समजेल अशा उपमा देतात तेव्हा त्याला म्हणतात निदर्शन तंत्रयुक्ती. तिचं उदाहरण आपण बघणार आहोत पण तिचं इथे उपमा दिली म्हणून मी उल्लेख करतो त्याचा. म्हणजे या एकाच श्लोकाला 4 तंत्रयुक्ती आपण लावता येतात आणि त्यातनं अर्थ निश्चित करता येतो. म्हणजे दोषांचाही अशा प्रकारे प्रकोप होतो आणि त्याला एकदेश प्रकोप असं म्हणतात. प्रकोप याचा अर्थ विकृती, प्रकोप म्हणजे वाढणे हा अर्थ नाहीये केवळ. त्याचा अर्थ आहे कुठल्याही प्रकारची विकृती होणं. तर दोषांची अशाही प्रकारची विकृती होते. आता मला एक उत्तर तुमच्यापैकी हवं आहे की या ठिकाणी रसधातूचं वर्णन केलं आणि नंतर त्याच्या विकृतीचंही वर्णन केलं. तर मला सांगा या श्लोकामध्ये जो रसधातू आहे जो थांबल्यामुळे विकृती निर्माण करत आहे तो प्राकृत आहे का विकृत आहे? विकृत. गती थांबली म्हणजे विकृत झाली. विकृत. असं कुठे लिहिलंय की हा विकृत आहे म्हणून? तो दोन्ही असू शकतो. प्राकृत असू शकतो. असं वर्णन कुठे केलंय? अजून तो थांबलेला नाही ना, थांबायचा आहे तो. थांबणारा जो रस आहे तो विकृत आहे. आणि तो ख वैगुण्यामुळे थांबला ना, तो काही विकृत होता म्हणून थांबला नाही. जरी थांबला ते प्राकृत सुद्धा असू शकतो. रसधातू विकृत नाहीये. रसधातू
कृपया माईक विकृत आहे हा. कशावरनं कुठे लिहिलेलं असं विकृत आहे? इथे कुठे त्यांनी म्हणलं की विकृत हा रस हा, असं म्हणलेलं नाहीये. उलट उचित कर्म करणारा रसधातू म्हणलाय आणि उचितची टीका प्राकृत आहे. उचितची टीका प्राकृत कर्म करणारा, प्राकृत कर्म करणारा रस हा प्राकृत असला पाहिजे. आणि हा प्राकृत कर्म करण्यासाठी सर्व शरीरात संचारी असलेला प्राकृत रसधातू ख वैगुण्यामुळे थांबतोय. ख वैगुण्य ही वेगळी घटना आहे. रस विकृतीचे कोणतेही हेतू तिथं नाहीये. रसाची वृद्धी नाहीये, रसाचा क्षय नाहीये. ओके ओके. तो थांबायच्या आधी तो प्राकृतच आहे. थांबणारा परमाणू ही प्राकृत आहे. हे वर्णन प्राकृत रसधातूचं आहे. हेच वर्णन प्राकृत रक्तधातूचंही आहे. म्हणजे अतिदेशाने सगळ्या धातू घटकांचं आहे. म्हणजे एक नियम इथे लक्षात घ्या सगळ्यांनी, कृपया माईक म्यूट करा, की शरीरामध्ये संचारी असलेले प्राकृत धातू घटक सुद्धा जर का ख वैगुण्यामुळे थांबले तरी सुद्धा व्याधी निर्माण होऊ शकतात. या ऊहा म्हणायचं केलेलं आहे ही तंत्रयुक्ती आहे, तंत्रयुक्ती. प्राकृत घटक सुद्धा, मग ते दोष असो, धातू असोत, मल असोत, कोणीही प्राकृत घटक शरीरातला जर, कारण ख वैगुण्य ही घटना वेगळी आहे आणि धातू घटकांची विकृती ही घटना वेगळी. इथे कुठे धातू घटक विकृत नाहीये. इथे ख वैगुण्य घडलेलं आहे. ख वैगुण्य कसं घडतं ते आपण नंतर एखाद्या वेळेला बघूया. वायूच्या वर्णनामध्ये बघूया ख वैगुण्य कसं घडतं. ख वैगुण्य ही पूर्ण घटना पूर्णपणे वेगळी आहे. ती कुठेतरी ख वैगुण्य स्रोतसामध्ये घडतं. ख म्हणजे स्रोतस, कुठल्या तरी एका शरीरा स्रोतसामध्ये ते वैकुंठ आलेली आहे आणि त्या ठिकाणी हा प्राकृत रसधातू फिरता 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 तिथे जाऊन थांबला आणि तिथे त्यांनी रसप्रदोषाची व्याधी निर्माण केला. म्हणजे प्राकृत रसधातू सुद्धा जर का कुठल्या ठिकाणी थांबला ख वैगुण्याने तर तो रसप्रदोषज विकार निर्माण करू शकतो. हा विषय आमच्यापर्यंत कुठल्याही महाविद्यालयातनं शिकवला जात नाही. कोणीही वैद्य याच्यावरती लेक्चर देत नाही. दिले पाहिजे, याच्यावरती एक एक रिसर्च झाले पाहिजे, याच्यावरती मोठं काम झालं पाहिजे. दुर्दैवाने याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. याची टीका अरुण दत्तांनी वाग्भटामध्ये खूप सुंदर केलेली आहे. तुम्हाला मी ती टीका पण दाखवतो. ती टीका दाखवणार आहे आता मी. म्हणजे हा मनाला संशय दूर करा की हा रसधातू इथे ज्याचं वर्णन आहे तो विकृत नाहीये, तो प्राकृत आहे. ख वैगुण्यामुळे प्राकृत रसधातू हा थांबला आणि थांबल्यावर त्याने विकृती केलेली, पण तो थांबणारा परमाणू जो आहे तो प्राकृत आहे. आणि अशीच विकृती दोषांची सुद्धा होते. दोषाणाम अपि च एवं स्यात् एक देश प्रकोपणम. जसं हे रसधातू बद्दल वर्णन केलंय असंच दोषांचं सुद्धा आहे. आता बघा, हा श्लोक तुम्ही वाचला, आपण याच्यावरती भरपूर उहन केलं. सेम श्लोक शब्दन शब्द अष्टांग हृदयामध्ये आहे. मी तो तुम्हाला दाखवतो. अष्टांग हृदय, शारीर स्थान, अध्याय 3, श्लोक क्रमांक 70. बघा, व्यानेन रसधातू ही सेम श्लोक आहे. आणि याच्या पुढे याची टीका तुम्ही नंतर वाचून घ्या, खूप सुंदर टीका आहे. आता इथे दोषाणामापी च एवं सा एकदेश प्रकोपणमची टीका बघा काय करतात चक्र. अरुण दत्त काय टीका करतात बघा, अतिशय स्पष्ट टीका त्यांनी केलेली. या टीकेची शेवटची ओळ, एवं क्षेप्याणाम स्वभावस्थानाम, बघा पूर्ण शेवटची लाईन बघा फक्त. एवं क्षेप्याणाम म्हणजे फिरत असलेले कसे आहेत, स्वभावस्थानाम आपल्या स्वतःच्या भावात म्हणजे प्राकृत अवस्थेत आहेत, यांचं सुद्धा अपि अस्वातंत्र्यात विकारकारित्वम भवती. म्हणजे शरीरामध्ये संचारी असलेले प्राकृत घटक सुद्धा जर थांबले तर ते विकारकारक असतात. हा विषय कुठेही शिकवला जात नाही. अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला आपल्या समोर जो रुग्ण बसलेला आहे त्याच्यामध्ये दोष जे आहेत थांबलेले, अवरुद्ध झालेले,
हे प्राकृत आहेत का विकृत आहेत याचाही विचार करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीही वहन करताय असं कुठे असतं का? तर मी तुम्हाला एक संप्राप्तीच दाखवतो ज्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे. गुल्म संप्राप्तीमध्ये श्लोक क्रमांक 6 आणि 7 ही सामान्य संप्राप्ती गुल्माची. याच्यामध्ये बघा काय म्हणतायत की वातगुल्म कसा होतो. तर वातगुल्मामध्ये हे बघा या ठिकाणी मी खोंड करतो. वातगुल्मामध्ये वातगुल्मेतु स्वतंत्र प्रकुपिता वायू प्रकृतिस्थौ पित्त कफौ उद्धूय. वातगुल्मामध्ये स्रोतसाला काठिण्य करण्यासाठी, गुल्म म्हणजे स्रोतसाला आलेलं काठिण्य, तर त्याच्यामध्ये वायू हा वृक्षादी गुणांचा आहे, तो अव्यक्त आहे, त्याचं काठिण्य होऊ शकत नाही, वायूचं काठिण्य होऊ शकत नाही. मग काठिण्य करण्यासाठी कोणतरी स्थूल घटक लागतात ज्यांचं अवयव आहे, संघात आहे, तर तिथे पित्त किंवा कफ लागतात. त्यामुळे प्रकोपित झालेला वायू हा प्रकृतिस्थ पित्त कफांना तिथे नेऊन बसवतो आणि स्वतःला काठिण्य करतो. ज्या वेळेला आपण गुल्म संप्राप्ती बघू विस्ताराने तेव्हा याचा विचार पूर्णपणे सविस्तर होईलच. म्हणजे या ठिकाणी वातगुल्म ही संप्राप्ती हा प्रकृतिस्थ दोषांच्या अवरुद्ध झाल्यामुळे उद्धूय याचा अर्थ खेचून नेऊन जाऊन बसवणे असा अर्थ आहे. तेव्हा प्रकृतिस्थ पित्त कफांमुळे ते जाऊन बसतात स्वतःमध्ये आणि मग काठिण्य येतं आणि मग गुल्म, त्याला वातगुल्म असं नाव दिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे सुद्धा व्याधी होत असतात. प्रकृत दोषांच्या स्थान संश्रयाने सुद्धा होत असतात. हा अर्थ आपण एका श्लोकावरनं काढला, त्याला म्हणायचं उहन तंत्रयुक्ती. तेव्हा आपण हेतवर्थ बघितली, अतिदेश बघितली आणि उहन तंत्रयुक्ती बघितली. आता आपण पुढची तंत्रयुक्ती बघूया, ती आहे प्रसंग तंत्रयुक्ती. प्रसंग याचा अर्थ एखादं चालू आहे आणि ते करत असताना प्रासंगिक त्याच्या प्रसंगानुसार त्याच्या निगडीत असलेलं असा एखादा दुसरा विषय पण सांगून टाकायचा. तुम्हाला व्यवहार उदाहरण सांगतो. सगळ्यांनी हम आपके है कौन बघितला असेल, बरोबर आहे? माधुरी दीक्षित, सलमान खानचा हम आपके है कौन प्रसिद्ध. आणि मूळ म्हणजे मेन स्टोरी जी आहे, म्हणजे मेन त्याचं अधिकरण जे आहे, हम आपके है कौनचं अधिकरण काय आहे, तर माधुरी दीक्षित आणि सलमान खानचं प्रेम प्रकरण. त्यांचं प्रेमापासनं ते लग्नापर्यंत त्यांची जी जर्नी आहे ते त्याचं मेन अधिकरण, प्रधान अधिकरण आहे. पण प्रसंगाने काय काय सांगतात, तर रेणुका शहाणे आणि मुनीश बहलची स्टोरी सांगतात, लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुणची लव्ह स्टोरी सांगतात. प्रसंगाने ते 2-3 अजून स्टोऱ्या त्याच्याबरोबर सांगतात. आपण अनेक सिनेमांमध्ये बघत असतो की मेन एक स्टोरी असते आणि त्याच्या प्रसंगाने त्याच्याशी निगडीत जे जे घटक आहेत त्यांचेही ते काही काही विषय किंवा गोष्टी सांगत असतात, ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी. तेव्हा प्रसंग आपण सुद्धा म्हणतो की आता प्रसंग आलाच आहे तर आता मी हे सांगतो, किंवा आता वेळ आलीच आहे म्हणतो ना, आता वेळ आली आहे सांगायची. इतके दिवस मी काय सांगितलं नाही पण आता ती वेळ आलेली आहे सांगायची. म्हणजे काय, आता प्रसंग आलाय, मेन अधिकरण वेगळं काहीतरी आहे, पण आता मला त्या अधिकरणाशी निगडीत एखादा विषय तिथे सांगणं आवश्यक आहे. त्याला म्हणतात प्रसंग तंत्रयुक्ती. तेव्हा असं प्रसंगाने वर्णन करत असतात ग्रंथकार. उदाहरणार्थ विधिशोणिती अध्याय नावाचा 24वा अध्याय आहे सूत्रस्थानामध्ये, तर त्याचं अधिकरण आहे रक्ताचं वर्णन. शोणिताचं वर्णन म्हणजे रक्ताचं प्राकृत कर्म, रक्ताची विकृती, रक्ताचे हे दुष्टीचे हेतू, रक्त प्रदोषाची व्याधी आणि चिकित्सा, हे त्याचं मेन अधिकरण आहे. आणि त्या अधिकरणाच्या प्रसंगाने ते रक्ताचं विषयाचं सगळं वर्णन करून झाल्यानंतर मूर्छा, मद, संन्यास यांचंही वर्णन करतात. याला म्हणतात प्रसंग तंत्रयुक्ती. आता प्रसंग तंत्रयुक्तीचा अजून एक छटा आहे, अजून एक अर्थछटा आहे. म्हणजे अनेकदा एक विषय पुन्हा सांगितला जातो, रिपिटेशन होतं, त्याचं रिपिटेशन केलं जातं, तेव्हा ते काही पुनरुक्ती दोष त्याचा नाहीये, तर ती प्रसंग तंत्रयुक्तीने तो विषय त्या ठिकाणी परत सांगणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ तुम्ही ग्रंथामध्ये जर ग्रंथ उघडलात, अष्टांग हृदय काय किंवा चरक काय, तुम्हाला एक संदर्भ अनेक ठिकाणी मिळेल की व्याधींचे 3 हेतू आहेत, असात्मी इंद्रिय संयोग, प्रज्ञापाद आणि परिणाम. अनेक ठिकाणी किमान 7 ते 8 ठिकाणी याचा उल्लेख आहे. म्हणजे ही काही पुनरुक्ती नाहीये, त्या ठिकाणी तो विषय परत सांगणं आवश्यक आहे म्हणून त्याची पुनरुक्ती केली जाते. हा दोष नसून
ही प्रसंग तंत्रयुक्ती आहे. आता याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. चरकाच्या विमानस्थानाच्या पहिल्याच अध्यायामध्ये अधिकरण काय आहे, तर याचा अधिकरण आहे की द्रव्य प्रभाव आणि रसप्रभाव. तर द्रव्य प्रभावाच्या वर्णन करत असताना बघा, द्रव्य प्रभावाचं वर्णन इथून सुरू केलेलं आहे. आणि द्रव्य प्रभावाचं वर्णन करत असताना त्याचा द्रव्य प्रभावाच्या पुढे त्याचं अतिमात्रेत जे वर्णन करणं आहे, म्हणजे हे बघा, रसप्रभावतः, द्रव्य प्रभावतः, दोष प्रभावतः, विकार प्रभावतः तत्वम उपदेक्ष्यामः. आणि हे करताना आधी रसप्रभाव सांगितला, मग ते रसप्रभाव झाल्यानंतर द्रव्य प्रभावाचं वर्णन करतायत. त्यात 3 द्रव्य फार अतिमात्रेत खायचे नाहीयेत. त्याचे उदाहरण दिली, पिंपळी, क्षार, लवण. याचा अर्थ अशा प्रकारची बाकीची द्रव्य ती पण घ्यायची नाही. बघा टीकाकार काय म्हणतात बघा, दुसरी ओळ, अधिकम अन्येभ्य इति वचनात अन्यदपि चित्रक भल्लातकादी एवं जातीयम नाती उपयोक्तव्यम. 3 आम्ही सांगून ठेवली आहेत, बाकीचे अशाच गुणांनी युक्त असले द्रव्य सुद्धा तुम्ही सेवन करू नका. मग ते का करायचे नाही त्यांचं कारण त्यांनी सांगितलं. आणि ते झाल्यानंतर कुठल्याही विषयाचा अतिसेवन केलं गेलं जात असेल तर त्याचं क्रमशः त्याचा त्याग करावा लागतो. बघा पहिली ओळ काय, तस्मात् तेषां तत्सात्म्यतः क्रमेण अपगमनम श्रेयः. कोणतंही हेतू स्वरूप एखादी घटना घडत असेल, एखादा आहार्य पदार्थ सेवन केला जात असेल तर त्याचा एकदम त्याग करू नये, तर तो क्रमशः पादांशिक क्रमाने त्याचा त्याग करायला लागतो. मग तो हा नियम सांगितल्यानंतर इथे सातम्याचं त्यांनी वर्णन केलं चरकांनी. वास्तविक पाहता सातम्याचं इथे वर्णन करायची गरज नाही, कारण सूत्रस्थांच्या 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायात ऋतुचर्या अध्याय जो आहे त्याच्या 7म्याचं वर्णन करून झालेलं आहे. 7म्याचं झालेलं ऋतू 7म्याचं 7व्या अध्यायात पण करून झालेलं सूत्रस्थांच्या चरकामध्ये. आणि इथे परत वर्णन करतात, 7म्यमापि ही क्रमेण उपनिर्वर्तमानम अदोषम अल्पदोषम भवती. मग 7म्य म्हणजे काय ते वर्णन करतात. 7म्यम नाम यत आत्मनी उपक्षेक्षदे. म्हणजे याचा अर्थ इथे जे 7म्याचं वर्णन केलेलं आहे हे प्रसंगोत्पात केलेलं आहे, आणि म्हणून ही तंत्रयुक्ती प्रसंग आहे. इथे 7म्याचं वर्णन हे काही पुनरुक्ती नाही, ही प्रसंग तंत्रयुक्ती आहे. आता आपण दुसरं एक उदाहरण बघूया. चरक सूत्रस्थांच्या 28व्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 41 काय म्हणतात बघा, न रागात नापी अविज्ञानात आहारात उपयोजयेत. म्हणजे रागात अविज्ञानात आहारात न उपयोग असा त्याचा अनुभव आहे. मग राग म्हणजे प्रेम. एखाद्या पदार्थावरती विशेष प्रीती आहे की मला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी महिनाभर रोज पुरणपोळी खाल्ली असं करता कामा नये, कारण तो व्याधिकरत्व, त्याला हेतुत्व त्याला प्राप्त होईल. तेव्हा एखाद्या पदार्थावरती राग म्हणजे प्रेम आहे आपला, किंवा अविज्ञान, माहितीच नाही कोणता पदार्थ आहे, हा पदार्थ कोणत्या प्रकारचा, याचे गुण काय हे माहिती नाहीयेत, तर अशा आहाराचा न उपयोजयेत, त्याचा सेवन करू नये. परीक्षम हितम अश्नीय, जे काही खायचं आहे त्याची पूर्ण परीक्षा करून जे हितकर आहे, हितकर म्हणजे अंतिमतः फलदायी आहे, असाच आहार सेवन करावा. कारण देहोही आहार संभवाहा, कारण शरीर हा आहारातनं निर्माण होत असतो. त्याचं कंटिन्युएशन जे अनुवर्तन आहे शरीराचं तेही आहारातनच होत असतं. हा नियम इथे सांगितला. आता परत चरक संहितेच्या विमानस्थानाच्या प्रथम अध्यायामध्ये 23व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, एषाम विशेषः शुभाशुभ फलः परस्परोपकारका भवन्ति तान बुभुत्सेत. आता परीक्षा हितम अश्नीयात म्हटलं होतं की नाही, मगाशी काय म्हणतो, परीक्षा करून तुम्ही सेवन करा. मग ती परीक्षा कोणती, तर ती मागे अष्ट आहार विधी विशेषायतन ही ती परीक्षा आहे. म्हणजे 8 आहार विधी विशेषायतन यांच्याद्वारे परीक्षा करा. तान बुभुत्सेत, बुद्धवा समजून घेतलं की हितेप्सुहु एव स्यात्, हितकर ज्याला जो हितकर्त्व आहे त्याचंच सेवन करावं. नच मोहात, मोह आहे म्हणून प्रमादात चुकून खाल्लं एखादा पदार्थ असं करू नये. प्रियम, जे प्रिय आहे, आवडतं आहे, त्याच्यावर प्रीती आहे असं पण अहितकारक,
जे अहितकारक आहे, असुखोदर्क ज्याचा शेवटचा उदर्क जो आहे म्हणजे अंतिम परिणाम आहे हा असुख म्हणजे दुःखदायक आहे, असं आहार जातम न उपसेव्यम, त्याचं सेवन करू नये. म्हणजे जो श्लोक सूत्रस्थानच्या 28व्या अध्यायात सांगितलेला होता त्याचाच विस्तार या ठिकाणी विमानाच्या पहिल्या अध्यायात केलेला आहे. आता ही काही पुनरुक्ती नाहीये, तर ही आहे प्रसंग तंत्रयुक्ती. यानंतर आपण पुढची तंत्रयुक्ती बघूया. दोन तंत्रयुक्ती सारख्या वाटणाऱ्या अशा आहेत, त्या म्हणजे विपर्यय आणि अर्थापत्ती. विपर्यय याचा अर्थ जे वर्णन केलेलं आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट अर्थ सुद्धा काढता येणं, याला म्हणतात विपर्यय तंत्रयुक्ती. आता विपर्ययाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विपरीत हा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, पण तो एक्झॅक्टली ऑपोजिट निघाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथं समोर श्लोक तुमच्या आहे. काही काही वेळेला म्हणजे माझ्या ना असा एक पेशंट आला होता आणि तो पेशंट असा होता की छोटी मुलगी होती, तिचे सगळे माइलस्टोन स्लो माइलस्टोन होते आणि तिला जेव्हा हो म्हणायचं असायचं तेव्हा ती नाही म्हणायची, आणि जेव्हा तिला नाही म्हणायचं असायचं तेव्हा तिला हो म्हणायचं असतं. बरोबर आहे. आता तुम्हाला सगळ्यांना तर हे काय होतं, हे विपर्यय होतं. आपण समजून घेतो नाही म्हणजे याचा अर्थ होय. आता तुम्हाला एक गाणं माहिती, सगळ्यांना गाणं माहिती असेल, 1960 साली एक संगम नावाचा पिक्चर होता. संगम, राजेंद्र कुमार, त्याच्यानंतर वैजंती माला आणि राज कपूर. आणि याच्यात राज कपूर तिला गाणं म्हणत म्हणत प्रपोज करत असतो आणि ती त्याला नाही नाही म्हणत असते. म्हणजे तेरे मन की गंगा मेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा की नाही, आणि ती त्याला प्रत्येक कडव्यानंतर नाही कभी नाही. पण शेवटी तिचं लग्न राज कपूर बरोबरच होतं. म्हणजे काय होता तो विपर्यय तंत्रयुक्ती होती की ती नाही म्हणतीये पण तिच्या मनातनं मात्र हो आहे. तेव्हा याला म्हणतात विपर्यय तंत्रयुक्ती. जे सांगितलेलं आहे त्याचा उलटा अर्थ सुद्धा आपल्याला घेता येतो, याला म्हणतात विपर्यय तंत्रयुक्ती. आता तुमच्या समोर एक श्लोक दिसतोय, ज्वर चिकित्सेमधला श्लोक आहे. निज ज्वरामध्ये घृतपान कधी करावं याचा नियम घ्या. अत ऊर्ध्वम कफे मंदे वात पित्तोत्तरे ज्वरे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानम यथा अमृतम. म्हणजे आता शेवटचोळ बघा, सर्पीपानम यथा अमृतम. या अवस्थेमध्ये केलेलं घृतपान हे अमृताप्रमाणे असतं. कोणती अवस्था, तर अत ऊर्ध्वम, ऊर्ध्वम याचा अर्थ दशा. बघा टीकेची पहिली ओळ बघा, दशहात परतः प्रायः कर्तव्यम. ज्वर निर्माण झाल्यानंतर 10 दिवसांनी सगळी चिकित्सा केली, लंघनम सुदनम कालो यवागो तिक्तोगो सगळं केलं. त्याच्यानंतर कफे मंदे, कफ मंद आहे म्हणजे कफाचे जे गुण आहेत ते मंद केलेले आहेत, स्निग्धादी गुण कमी करून घेतलेत. वात पित्तोत्तरे ज्वरे, वायू आणि पित्ताचे गुण चिकित्सेने वाढून घेतले, लंघनादी कर्माने आम्ही वाढवले गुण ते. आणि परिपक्वेषु दोषेषु, दोष निरामावस्थेमध्ये आणले, म्हणजे आमावस्था होती त्याची चिकित्सा केली, पाचन केलं आमाचं आणि दोष निरामावस्थेमध्ये आणले. अशाच अवस्थेमध्ये घृतपान हे अमृताप्रमाणे काम करेल. म्हणजे काय करेल, योग्य अवस्था त्याची आहे, व्याधी शमनाचं कार्य करेल. आता याला लावायची तंत्रयुक्ती विपर्यय. आणि मग आता पूर्ण चरकामध्ये असा स्पष्ट संदर्भ कुठेही नाही की कुठल्या अवस्थेमध्ये सर्पी पान करू नये किंवा विषवत आहे. मग आता सर्पी पानम यथा अमृतम याला तंत्रयुक्ती लावायची विपर्यय. आणि मग आपल्याला अर्थ कळतो सर्पिष्पानम यथा विषम, कोणत्या अवस्थेमध्ये घृतपान हे विषाप्रमाणे आहे. आता मग वरचे पण उलटे करायचे. कफे वृद्धे, ज्या वेळेला कफ वृद्धावस्थेमध्ये असतो त्यावेळेला घृतपान करायचं नाही. वात पित्त क्षीणे, वायूचे वृक्षादी गुण क्षीण आहेत, पित्ताचे तीक्ष्णादी गुण कमी आहेत आणि पित्ताचा द्रवगुण वाढलेला आहे. अशा वेळेला घृतपान करू नये. आणि सामदोष असतील म्हणजे परिपक्व दोष नाहीयेत, सामदोष आहेत, अशा अवस्थेमध्ये सर्पीपान हे विषाप्रमाणे आहे. हा अर्थ आपण विपर्यय तंत्रयुक्तीचा वापर करून काढला. तेव्हा हा एक आहे. अजून एक उदाहरण सांगतो. सगळ्यांना असं डोक्यामध्ये असतं, सगळ्यांच्या म्हणजे मी जेवढं आतापर्यंत विचारलेले काही अपवाद पण आहेत त्याच्यामध्ये, सन्माननीय अपवाद सोडले तर अग्नीबद्दल खूप गैरसमज आहेत. अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर,
अग्नी हे काल्पनिक काहीतरी आहे, असं सगळं वर्णन आम्ही ऐकलेलं आहे अनेक लोकांकडनं. पण चरकांची कल्पना अग्नीची फार स्पष्ट आहे. ते म्हणतात अग्नी हा शारीर भाव आहे. बघा पहिली ओळ, अग्निषु शारीरेषु, शारीर अग्नीचे चतुर्विधो विशेषो बलभेदन भवती. म्हणजे शारीर अग्नीचे, शारीर अग्नी म्हणजे काय, जो शारीर भाव आहे अग्नीचा, अग्नी हा शारीर भाव आहे, त्याचे बलभेदाने 4 प्रकार होतात. म्हणजे 4ही प्रकार प्राकृत आहेत. कोणते कोणते? तीक्ष्ण, मंद, सम, विषम. आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं की सम हा प्राकृत अग्नी आहे आणि बाकीचे 3 अग्नी हे विकृत आहेत. नाही, 4ही अग्नी हे त्या त्या व्यक्तीला प्राकृत आहेत. एखाद्या व्यक्तीचा अग्नी जन्मतः मंद असेल तर तो त्याच्यासाठी प्रकृती आहे, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचा अग्नी जन्मतः विषम असेल तर तो त्याच्यासाठी प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे निसर्ग आहे, त्याच्यासाठी तो निसर्गता आहे, बरोबर आहे. आपल्या ज्या मनोवृत्ती असतात, आपल्या ज्या इच्छा असतात, आपलं जे वागणं असतं हे निसर्गतः असतं. तेव्हा आमचे म्हणजे धर्माधिकारी सर आम्हाला असं म्हणतात की या जगामध्ये अनैसर्गिक असं काहीच नाहीये. या जगामध्ये जी जी गोष्ट अस्तित्वात आहे ती प्रत्येक गोष्ट नैसर्गिकच आहे. त्या व्यक्तीला ती नैसर्गिक आहे याचा अर्थ ती, आणि मला वाईट वाटते याचा अर्थ ती विकृत आहे असं नसतं. एखाद्या व्यक्तीला खूप गोड खावंसं वाटतं, त्याची नैसर्गिक प्रकृती आहे ती, आणि मला गोड खावंसं वाटत नाही तर ते माझी प्रकृती आहे. मला गोड खावंसं वाटत नाही तर सगळ्या जगानेच गोड खाल्लं नाही पाहिजे असं नसतं ना. तेव्हा तीक्ष्ण, मंद, सम आणि विषम हे 4ही अग्नी प्राकृत आहे. त्याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. आता या ठिकाणी अग्नी, तुम्हाला मी समजा, तुम्हाला म्हणजे संपूर्ण आयुर्वेद जगताला असा समजा कोणी विचारला प्रश्न, एखाद्या फॉरेनर माणसाने विचारला की व्हॉट आर द क्रायटेरियाज ऑफ अग्नी, तर आपण काय क्षुधा लागते, हे होतं ते होतं सांगतो. पण चरकाने जे क्रायटेरिया सांगितलेले आहेत ते कोणीही सांगत नाही. तर ते क्रायटेरिया आपल्या समोर आहेत. तीक्ष्ण, मंद, सम आणि विषम यांचं एक क्रायटेरिया काय, कोणाला तीक्ष्ण अग्नी म्हणायचं, कोणाला मंद म्हणायचं, कोणाला सम म्हणायचं, कोणाला विषम म्हणायचं, ते तुमच्या समोर श्लोकात आहेत. आपण एक एक बघूया. तीक्ष्ण अग्नी ही सर्व अपचारसह, तीक्ष्ण अग्नी हा अपचार म्हणजे हेतू, सगळ्या प्रकारचे हेतू सहन करू शकतो. या व्यक्ती ज्याचा अग्नी तीक्ष्ण असतो त्याने कितीही प्रकारचे हेतू सेवन केले, कसंही उलट पालट खाल्लं तरी त्याचा अग्नी ते सगळं आरामात पचवू शकतो. आणि ही त्याची प्रकृती, निसर्गतः असं असतं. तद विपरीत लक्षण हा तू मंदहा. तंत्रयुक्ती कुठली वापरली इथे? विपर्यय. आता मंदाची तंत्रयुक्ती त्याचा अर्थ आपण नंतर बघूया, पुढचं बघूया. समस्तु खलु अपचारतः विकृती आपद्यते अनपचारतः तू प्रकृतौ अवतिष्ठते. माझ्याकडे क्लिनिकला एक मुलगा येतो, माझा विद्यार्थी आहे. तो एकदा पेशंट समोर बसवता, मागे विद्यार्थी उभा होता आणि तो एक एक सांगायचा, तो केस पेपर भरून घेत होता. तर मी त्या व्यक्तीला असं विचारलं, पेशंटला, की का हो तुम्हाला ऋतू बदलला की त्रास होतो का, किंवा थोडा जरी आहारामध्ये फरक झाला, समजा मिसळ खाल्ली तर त्रास होतो का? तो म्हणे हो हो, एरवी काही प्रॉब्लेम नसतो, पण काही ठराविक पदार्थ मी सेवन केले की माझं डायजेशन सगळं बिघडतं. मग मी त्या माझ्या विद्यार्थ्याला म्हटलं की लिही, अग्नीच्या समोर सम अग्नी लिही. तर 2 मिनिटं तो माझ्याकडे बघायला लागला, माझा तो विद्यार्थी होता. तर त्यांनी त्यावेळेला तर काही प्रश्न विचारला नाही, पण पेशंट गेल्यानंतर तो मला म्हणला की सर जरा आज तुमचं चुकलं का? म्हटलं का रे, काय झालं? नाही म्हणे सर, त्याने सांगितलं की मला काही पदार्थ सेवन केले, ऋतू बदलला की माझं डायजेशन बदलतं, आणि तुम्ही त्याचा अग्नी सम लिहिलेला आहे. असं कसं सर, सम अग्नीमध्ये तर असं नाही व्हायला पाहिजे. मग मी त्याला श्लोक काढून दाखवला चरकाचा. चरक असं म्हणतात, समस्तु खलु अपचारतः विकृतीमापद्यते. ज्या वेळेला हेतू घडतात त्यावेळेला तो अग्नी विकृत होतो, आणि अनपचारतः प्रकृतो अवतिष्ठते. जोपर्यंत हेतू घडत नाहीयेत तोपर्यंत तो अग्नी प्राकृत असतो. त्याला सम अग्नी म्हणायचंय. म्हणजे हेतू जोपर्यंत नाहीये तोपर्यंत अग्नी प्राकृत आहे, प्राकृत त्याचं कार्य करतोय, अन्न पचनाचं वगैरे. आणि जेव्हा हेतू सेवन होतात त्यावेळेला तो अग्नी विकृत होतो. हा अग्नी सम आहे, हे मी म्हणत नाहीये, चरक समोर श्लोक आहे तुमच्या. आणि याच्या विपरीत समलक्षण विपरीत लक्षण हा तू विषम. विषमामध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की हेतू सेवन झाल्यानंतर तो विकृत होईल का नाही, आणि हेतू असतानाही नसतानाही प्राकृत राहील का विकृत होईल.
म्हणजे विषम इज अनप्रेडिक्टेबल, की तो कधी विकृत होईल आणि कधी प्राकृत होईल. समामध्ये मात्र हेतू जोपर्यंत नाही तोपर्यंत तो विकृत होत नाही. जसा हेतू सेवन केला जातो तसा तो विकृत होतो. तीक्ष्णामध्ये कितीही हेतू सेवन करा, अग्नी सगळं आरामात पचवतो, हा तीक्ष्णाग्नी. आता याच्यामध्ये राहिला मंद. मंद हा तीक्ष्णाच्या लक्षणाच्या विपरीत लक्षणाचा आहे. तीक्ष्णाचं लक्षण आहे सर्व अपचार सह, याचा विपर्यय आहे सर्व अनपचार अपि असह. म्हणजे हेतू असो किंवा हेतू नसो, अग्नी हा विकृतच असतो. तो आहार नीट पचवू शकत नाही. तो अग्नी मंद असतो. ती त्या व्यक्तीची प्रकृती असते. अग्नी प्राकृत, त्याची प्राकृत अवस्था हीच आहे की तो काहीच पचवू शकत नाही. आता मग प्रश्न पडला अग्निवेशांना की असं कसं होईल. त्यासाठी आत्र्यांनी उत्तर देऊन ठेवलं. ते म्हणतात एते चतुर्विधा भवंती अग्नयः चतुर्विधानाम एव पुरुषाणाम. हे 4 प्रकारचे अग्नी 4 प्रकारच्या पुरुषांमध्ये होतात. तत्र समवात पित्त श्लेष्मणाम प्रकृती स्थानाम समभवती. ज्यांच्यामध्ये वातपित्त श्लेष्मा हे समस्थितीमध्ये प्राकृत अवस्थेत असतात त्यांचा अग्नी सम असतो. वातलानाम वाताभिभूते अग्नी अधिष्ठाने. ज्या वेळेला एखाद्या गर्भामध्ये वायूचं उत्कटत्व झालेलं असतं त्यावेळेला त्याचं अग्नी अधिष्ठान म्हणजे ग्रहणी निर्माण होत असताना जर त्या गर्भाची ग्रहणी वाताने अभिभूत झालेली असेल तर त्याचा जन्मजात अग्नी हा विषम असतो. त्याच्यासाठी तो प्राकृत आहे. जसं सर्पासाठी त्याचं विष हे त्याच्यासाठी प्राकृत आहे. आपल्याला ते हेतू स्वरूप आहे, पण सर्पाला विष, सर्प त्याच्या विषाने मरत नाही. बरोबर आहे की नाही. तसंच हे सगळ्यांचं आहे. तेव्हा अग्निबद्दलचं जे क्रायटेरिया समजून घ्यायचे झाले तर आपल्याला विपर्य तंत्रयुक्ती लावावी लागते. आता याच्यासारखी दुसरी तंत्रयुक्ती आहे ती म्हणजे अर्थापत्ती तंत्रयुक्ती. अर्थापत्ती याचा अर्थ जे वाक्य वर्णन समोर केलेलं आहे त्याचा उलटा पण अर्थ निघतो किंवा बाकीचे सुद्धा अनेक अर्थ निघू शकतात. म्हणजे एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केलं आणि त्यांनी तिला विचारलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि ती नाही म्हटली तर याचे किती अर्थ निघतील. अनेक अर्थ निघतील की मला आत्ता तू आवडत नाहीयेस, किंवा आत्ता माझ्या समोर लग्न हा विषय नाहीये, किंवा मला दुसरा मुलगा कोणतरी आवडतो, किंवा मला लग्नच करायचं नाहीये, किंवा मला तू आवडत नाहीयेस. असे अनेक अर्थ त्या एका वाक्यातनं निघतात. बरोबर आहे. तसं किंवा आईनी, आपण घरी गेल्यानंतर आई म्हटली तर जेवायला बस आणि आपण नाही म्हटलं तर त्याचे किती अर्थ निघतील की मग एक तर मला भूक नाहीये, किंवा मी बाहेरनं जेवून आलेलो आहे, किंवा मला जो पदार्थ केलेला आहे तो आवडले, म्हणजे भूक आहे पण केलेला पदार्थ आवडत नाही म्हणून मी जेवायला बसणार नाही. असे त्या एका वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात. त्याला अर्थापत्ती तंत्रयुक्ती असं म्हणतात. तेव्हा त्याचे काही हे बघ मग साटकन एक आता वाजवीन. कृपया माईक म्यूट करावा नाहीतर लीव व्हावं. कृपया माईक म्यूट करावा नाहीतर तुम्ही लीव झालात तरी चालेल. आता अर्थापत्तीचं उदाहरण काय आहे तर सगळ्यांना नियम माहितीये की रात्री दही खाऊ नये. न नक्तम दधी भुंजीत. याची अर्थापत्ती काय. दुपारी खायला हरकत नाही, सकाळी खायला हरकत नाही. बरोबर की नाही. रात्री दही खाऊ नये याचा अर्थ असं कुठे म्हणलंय दुपारी दही खा म्हणून, नाही म्हटलेलं. पण आपण म्हणतो रात्री दही खाऊ नये याचा अर्थ दुपारी खायला हरकत नाही, सकाळी खायला हरकत नाही. तेव्हा ही त्याची झाली अर्थापत्ती. अजून तंत्रयुक्ती एक आहे, त्याचं एक उदाहरण देतो आणि पुढे जाऊया आपण. चिकित्सा स्थानामध्ये 15वा अध्याय ग्रहणी चिकित्सेमध्ये आत्ताच आपण श्लोक जो बघितला त्याच्या पुढचा बघा, ही ओळ आहे. दुष्यती अग्निही सहा दुष्टः अन्नम न तत् पचती लघु अपि. म्हणजे या वरती ज्या 4 ओळी आहेत याने अग्नी दुष्ट होतो. असा दुष्ट झालेला अग्नी लघु आहार सुद्धा पचवू शकत नाही. याचा अर्थ काय. लघु आहारही पचवू शकत नाही याचा अर्थ गुरु आहार पचवणं तर शक्यच नाही. लघु अपि न पचती म्हणजे गुरु अपि न पचती. ही झाली अर्थापत्ती. अशा प्रकारे अनेक ठिकाणी अर्थापत्ती तंत्रयुक्ती लावून घ्यावी लागते. आता पुढची तंत्रयुक्ती आहे उद्धार.
उद्धार याचा अर्थ एखादा विषय वर्णन करणं चाललेलं आहे, त्यावेळेला परपक्ष म्हणजे अनेक बाकीच्या समोरच्या लोकांचं सगळं आधी म्हणणं ऐकून घ्यायचं आणि मग त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांचं एकेकाचं म्हणणं खंडन करत 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 आपलं म्हणणं स्थापना करायची आणि त्या सगळ्या शंकेचं समाधान करून टाकायचं. उदाहरणार्थ सूत्रस्थानाच्या सगळ्यांना हे अध्याय माहिती असतील. 25व्या अध्यायामध्ये यज्ञपुरुषी अध्यायामध्ये पुरुषाचं उत्पत्ती कशापासून होते असं बघा. प्रत्येक जण म्हणतो, काशीपती म्हणतो, मग पारीक्षी म्हणतो, मग शरलोमा म्हणतो, मग इथे वायुर्विद म्हणतोय, त्यानंतर हिरण्याक्ष म्हणतोय, त्यानंतर कुशिक असा म्हणतोय, त्यानंतर भद्रकाप्य म्हणतायत, त्यानंतर भरद्वाज म्हणतायत, कांकायन म्हणतायत, भिक्षू आत्रेय म्हणतायत. असं सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी आपापली मतं सांगून झाल्यानंतर आता म्हणतात पुनर्वसू स्वतःचं मत सांगतात. तथ ऋषीणाम विरताम उवाच इदम पुनर्वसु मा एवं वोचत तत्वम ही दुष्प्राप्यम पक्ष संश्रयात. आणि सगळं सांगून झाल्यानंतर ते स्वतःचं मत सांगतात की पुरुषाची उत्पत्ती ही कशामुळे झालेली आहे. या तंत्रयुक्तीला म्हणायचं उद्धार तंत्रयुक्ती. आता पुढचं तंत्रयुक्ती आहे विकल्प तंत्रयुक्ती. विकल्प याचा अर्थ आपल्याला ग्रंथकारांनी एखादा घटना म्हणजे सांगत असताना त्याचे विकल्प दिले असतात, म्हणजे पर्याय दिलेले असतात. म्हणजे हे करा किंवा ते करा, असं करा किंवा तसं करा. याचं एक उदाहरण सांगतो की चरकाच्या विमानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात शेवटी अपतर्पण सांगितलं बघा. अपतर्पणम अपि त्रिविधम. लंघन 3 प्रकारचं आहे. अपतर्पण म्हणजे लंघन पाचन आणि दोषावसेचन. म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. अपतर्पण करण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. एक तर लंघन करा किंवा लंघन पाचन करा किंवा दोषावसेचन करा. आता मग कोणाक करायचं तर लंघन हे अल्प दोषांमध्ये करायचं, लंघन पाचन हे मध्य दोषांमध्ये करायचं आणि दोषांचा शोधन हे बहु करायचं. आता करायचंय आपल्याला अपतर्पणच, पण ते करण्यासाठी 3 विकल्प आहेत आपल्या समोर. बरोबर आहे. असं अनेक ठिकाणी केलेलं असतं, त्याला म्हणायचं विकल्प तंत्रयुक्ती. पुढची तंत्रयुक्ती आहे नियोग तंत्रयुक्ती. नियोग याचा अर्थ जे नियम अवश्य आहे, ज्याला ऑप्शनच नाही, कंपल्सरी कंपल्सरी झाला पाहिजे, त्याला नियोग असं म्हणतात. दिनचर्या ब्राह्ममुहूर्तावरती उठलंच पाहिजे, याला ऑप्शनच नाहीये. बरोबर आहे. दंतधावन केलंच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही, रोज करलंच पाहिजे. तेव्हा जे अवश्य करायचंच आहे त्याला म्हणतात नियोग. अजून एक नियम सांगून ठेवतो, जीर्णे अश्नीयात. आहार विधी विधानामध्ये जीर्णे अश्नीयात, उष्णम अश्नीयात, स्निग्धम अश्नीयात याला नियम हे अवश्य पाळायचंच आहे. पहिला आहार पचल्यानंतरच पुढचा आहार घ्यायचा आहे, याला पर्यायच नाहीये, तेव्हा तो नियोग आहे. असं कुठे म्हणत नाही की हा चालेल भाऊ करा, तुम्हाला जमलं तर करा, असं नाही चालणार, करायलाच पाहिजे, त्याला म्हणतात नियोग. आता काही तंत्र छोटे छोटे आहेत, त्यांचं उदाहरण आणि त्याचा अर्थ बघून घेऊ. पुढची आहे निर्वचन तंत्रयुक्ती. निर्वचन म्हणजे फक्त पंडित बुद्धी, जो अतिशय बुद्धिमान आहे त्यालाच समजेल असं उदाहरण देणं, त्याला म्हणतात पंडित बुद्धिगम्य दृष्टांत. निर्वचन. उदाहरणार्थ कोपस्तु उन्मार्गगामिता हा श्लोक ज्या वेळेला 12व्या अध्यायामध्ये वाग्भटाच्या येईल त्यावेळेला त्याचं आपण वर्णन करू. हा श्लोक समजणं हे अल्प आणि मध्य बुद्धीच्या व्यक्तीला शक्यच नाहीये, तेव्हा तो फक्त पंडित बुद्धिगम्य आहे आणि ज्याला समजेल त्याने समजून सांगायचं आहे, तर त्याला म्हणतात असं वर्णन करणे, याला म्हणतात निर्वचन तंत्रयुक्ती. पुढची आहे निदर्शन तंत्रयुक्ती. निदर्शन याचा अर्थ मूर्ख आणि पंडित अशा दोघांनाही समजेल पटकन असं एखादं उदाहरण देणं. जसं मगाशी आपण बघितलं, हे वर्षमिवं तोयतः, म्हणजे ज्या ठिकाणी आकाशात ढग थांबतात तिथे पाऊस पडतात. हे उदाहरण एखाद्या अल्पबुद्धीला समजेल आणि बुद्धिमान व्यक्तीला पण समजेल अशा प्रकारे उदाहरण देणं. जसं सूत्रस्थांच्या 20व्या अध्यायात दिलेलं आहे की दोषांची चिकित्सा करताना की वमन प्रधान का, विरेचन प्रधान का किंवा बस्ती प्रधान का, त्याचे उपमा दिलेले आहेत. किंवा दोष हेच सगळ्यात प्रमुख आहेत, याचं उदाहरण दिलेलं आहे की जसा पक्षी आकाशामध्ये फिरत असतो आणि फिरता फिरता स्वतःची छाया तो कधी सोडत नाही, तसा व्याधी कुठल्याही स्रोतसाचा, कुठल्याही अवयवाचा, कोणत्याही धातूचं होईल, पण तो दोषांच्या शिवाय कधी होऊ शकत नाही. ही उपमा सगळ्यांना समजू शकते, त्याला म्हणतात निदर्शन तंत्रयुक्ती. आता पुढची तंत्रयुक्ती आहे अनुमत तंत्रयुक्ती. अनुमत याचा अर्थ
जे एखाद्याचं मत आहे ते मत सांगून त्याला अनुमती, ते खंडन नाही करायचं. उद्धारामध्ये आपण काय करतोय तर खंडन करतोय. मग अशा आपण उद्धार तंत्रवृत्ती बघितले की एखाद्याचं मत ऐकून घ्यायचं आणि ते खोडून काढायचं. पण अनुमतीमध्ये ओके मला मान्य आहे, तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य आहे. अनेकदा आपण वाद टाळावे म्हणून असं करतो की आपल्याला वाद नको असतो कुठल्या तरी, म्हणजे आई वडिलांबरोबर असो किंवा पत्नी बरोबर, नवऱ्याबरोबर वाद नको असतो, तेव्हा काय करतो, ओके बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. मित्राबरोबर सुद्धा होतं की अरे बाबा माझं डोकं खाऊ नको, तू म्हणतो ते बरोबर आहे. याला म्हणतात अनुमत तंत्रयुक्ती. म्हणजे जे समोरचा म्हणतोय त्याला होकार देणं. आता याचे उदाहरण चरकात काय आहेत तर अष्टांग हृदयाच्या आपण चरकातलं बघू आधी. चरकाचं सिद्धिस्थान, पहिला अध्याय, 40 नंबर श्लोक. श्लोक नंबर चुकला जरा माझा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बस्ती ही पूर्ण चिकित्सा सांगितलेली आहे, बरोबर आहे. बस्ती ही अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे, अर्धी. आणि तिथे असं म्हणतात की काही लोक असं म्हणतात की बस्ती ही संपूर्ण चिकित्सा आहे. एक मिनिट मी श्लोक शोधतो. हा हे पहा, तस्मात, शेवटची लाईन बघा श्लोकाची. तस्मात चिकित्सा अर्धम इति ब्रुवंती सर्वम चिकित्सा मापी बस्तीम एके. एके म्हणतात म्हणजे म्हणून असं म्हणतात की चिकित्सा बस्ती ही अर्धी चिकित्सा आहे, पण एके म्हणजे काही ऋषी असं म्हणतात, काही व्यक्ती असं म्हणतात की बस्ती हीच पूर्ण चिकित्सा आहे. तर हे मत यांचं मान्य केलं पण त्याचं खंडन केलेलं नाहीये. तेव्हा याला म्हणतात अनुमत तंत्रयुक्ती. किंवा सूत्रस्थानाच्या 16व्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 28, प्रवृत्ती हेतु भावानाम न निरोधी असती कारणम केचित तत्रापि मन्यन्ते हेतुम हेतु अवर्तनम. म्हणजे उत्पत्तीला हेतू आहे पण नाशाला मात्र कारण नाही असं सांगितल्यानंतर कोणीतरी तिथे मत मांडलं असेल की हेतू बंद करणे हाच हेतू आहे. हे एकाचं मत आहे, कोणा एका व्यक्तीचं किंवा काही व्यक्तींचं, त्यांना खंडन त्याचं केलेलं नाहीये. हे म्हणणं आचार्यांनी पण मान्य केलंय. याला म्हणतात अनुमत तंत्रयुक्ती. अशा प्रकारे त्याला सहमती देणं. किंवा आपण अष्टांग हृदयाचं एक मिनिट बघूया. अष्टांग हृदय, शारीर स्थान, 3रा अध्याय, सूत्र 50. हे म्हणतात की तद अधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मता सा एव धन्वंतरी मते कला पित्त धरामया. म्हणजे आधी यांनी व्याख्या केली वाग्भटाने की अन्नाचं ग्रहण करत असल्यामुळे हिला ग्रहणी म्हणतात आणि ते अधिष्ठान अग्नीचं आहे. आता यालाच धन्वंतरींच्या मताप्रमाणे, धन्वंतरी संप्रदायाप्रमाणे तिला पित्तधरा कला आहे असंही म्हणतात. आता हे एकाचं मत सांगितलं कोणाचं तरी आणि त्याचं खंडन केलं नाही, त्याला म्हणतात अनुमत तंत्रयुक्ती. आता पुढे संशय तंत्रयुक्ती. संशय याचा अर्थ अनेक पर्याय देऊन संशय उपस्थित करायचा आणि मग त्याचं उत्तर पण द्यायचं. म्हणजे अनेक गोष्टी सांगायच्या की असं पण असेल, असं पण असेल, असं पण असेल, असं पण असेल, आणि मग त्याचं पूर्ण सर्वसमावेशक उत्तर द्यायचं. याला म्हणतात संशय तंत्रयुक्ती. ती संशय आपणच उत्पन्न करायचा आणि आपणच दूर करायचा. असंही ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळतं. पुढची तंत्रयुक्ती आहे, त्याचा अर्थ सांगतो व्याख्यान तंत्रयुक्ती. म्हणजे एखादा कठीण विषय असतो आणि तो कठीण विषय जो पंडित बुद्धिगम्य असतो, म्हणजे बुद्धिमान व्यक्तीला समजेल असाच विषय असतो, पण तो विषय त्रिविध बुद्धीच्या व्यक्तींना समजेल, सर्वसामान्य बुद्धीलाही समजेल अशा पद्धतीने सोपा करून सांगणे, याला म्हणतात व्याख्यान. आपण एकदम सहज म्हणतो ना आज मी व्याख्यान दिलं, तसं नाहीये. व्याख्यानाचा अर्थ फार वेगळा आहे. व्याख्यान याचा अर्थ अतिशय कठीण असा विषय सर्वांना समजेल अशा पद्धतीने सोपा करून सांगण्याला म्हणतात व्याख्यान. मग आता चरकामध्ये 11व्या अध्यायात सूत्रस्थानच्या पुनर्जन्मात सांगितलेलं आहे. शारीर स्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये मोक्ष वर्णन केलंय, कर्मविपाकाचं वर्णन केलंय, 12व्या अध्यायामध्ये वायूचं वर्णन केलंय, सुश्रुताने वायूचं वात व्याधी अध्यायामध्ये वायूचं वर्णन केलंय. हे सगळे कठीण विषय आहेत, समजून घ्यायला फार अवघड विषय आहेत, पण हे सोपे करून सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये या ग्रंथकारांनी वर्णन करून ठेवलेत. त्याला म्हणतात व्याख्यान तंत्रयुक्ती. पुढची तंत्रयुक्ती आहे पूर्व पक्ष. पूर्व पक्ष याचा अर्थ एखादा विषय चालू असताना त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा आणि प्रश्न निर्माण करायचा आणि मग त्याचं उत्तर द्यायचं किंवा उत्तर मागणं. उदाहरणार्थ सूत्रस्थानच्या
26व्या अध्यायामध्ये चरकाच्या सूत्रस्थानच्या 26व्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 80 पासून विरुद्ध अन्नाचं वर्णन सुरू होतं. विरुद्ध संकल्पनेचं वर्णन इथं सुरू होतं 81-80 पासून. आणि याच्या असं वाघबडी ते म्हणतात की सॉरी चरकाने सांगितलं, आत्रेयाने सांगितलं की काय काय विरुद्ध आहे वगैरे वगैरे. आणि मग त्याने उदाहरण दिलं की बघा, न मत्स्यान पयसा सह अभ्यवर आहेत की कोणताही मासा दुधाबरोबर सेवन करू नये, कारण दोघही मधुर रसाचे, मधुर विपाकाचे, दोघही दूध आणि मासे दोघही महाभिषंधी आहेत आणि एक शीतवीर्याचा एक उष्णवीर्याचा आहे, म्हणून ते एकत्र सेवन करू नये. हे ऐकल्यानंतर बघा आता पुढचं वाक्य आहे का, तन्निशम्य भद्रकाप्यम अग्निवेशो उवाच. भद्रकाप्य नावाचा ऋषी म्हटले अग्निवेशाला की नाही नाही असं नाहीये बरं का, सर्वान एव मत्स्यान पयसा स अभ्यवरेत आणि एकस्मात चिलचिम मासा सोडून बाकीचे मासे दुधाबरोबर खायला हरकत नाही, पण चिलचिम मासा मात्र दुधाबरोबर खाऊ नये. म्हणजे त्यांनी काय केलं, आत्रेयांच्या एक जे आत्रेय वर्णन करत होते त्याला आक्षेप घेतला आणि स्वतःचं मत मांडलं. याला म्हणतात पूर्व पक्ष. आता याचं उत्तर दिलं आत्रेयांनी. आत्रेय म्हणतात न इति भगवान आत्रेय. आत्रेय म्हणतात नाही, तू म्हणतात चुकीचं आहे. सर्वान एव मत्स्यान न पयसासह अभ्यवरे. सगळे मासे सेवन करायचे नाहीयेत, कोणताही मासा दुधाबरोबर सेवन करायचा नाहीये. तेव्हा अशा प्रकारे एखादा प्रश्न उपस्थित करायचा आणि मग त्याचं उत्तर द्यायचं. एक जरा वेगळा विषय सांगतो. 16व्या अध्यायामध्ये स्वभाव परमवादाचं वर्णन केलेलं आहे, बरोबर आहे. जायंते हेतू वैषम्यात विषमा देवधातवाहा हेतू साम्यात समातेशाम स्वभाव उपरम सदा. म्हणजे कोणताही व्याधी निर्माण होण्यासाठी हेतूची गरज आहे. विषम हेतू असतील तर धातू विषम निर्माण, देह धातू सगळे विषम उत्पन्न होतील. हेतू सम असेल तर सगळे देहधातू सम उत्पन्न होतील. हे सगळं सांगितलं आणि मग सांगितलं त्या आत्रेयांनी की अथवा सगळे जे काय व्याधी बरा होतो तो स्वभावानेच बरा होतो. कालतः सगळं नष्ट होणारच आहे, प्रत्येक घटकाला नाश आहेच आहे, तर व्याधी ही आपोआप बरा होणार आहे. त्याला उत्पत्तीला कारण आहे पण व्याधी मात्र आपोआप बरा होणार आहे. हे म्हटल्यानंतर अग्निवेश त्यांना म्हणाला एव मुक्तार्थ आचार्य अग्निवेशो. स्वभाव उपरमे कर्म चिकित्सा प्राकृतस्य किम. जर सगळं स्वभावानेच होणार आहे, स्वभावानेच व्याधी बरा होणार आहे, तर चिकित्सा करण्याचं प्रयोजन काय? कशासाठी चिकित्सा करायचं? भेषजे विषमान धातून कान समीकृते. विषम झालेल्या भेषज धातूंना औषध कसं काय सम करतं? का वा चिकित्सा? मग चिकित्सा कशाला करायची? त्याला विषाद उत्पन्न. त्यामुळे या अध्यायाचं नाव अग्निवेश विषाद अध्याय असा असायला हवा होता. मी जर का माझ्याकडे जर का अध्याय लिखाणाची जबाबदारी त्या काळात असती तर मी सांगितलं असतं की याचा अध्यायाचं नाव अग्निवेश विषाद अध्याय असं तुम्ही ठेवा. जसं की गीतेमध्ये अर्जुन विषाद असा अध्याय आहे, तसा हा अग्निवेश विषाद. अग्निवेशाला प्रश्न पडला की अरे सगळं जर स्वभावानेच होणार आहे तर मग आम्ही चिकित्सा कशाला करायची? मी एवढं BMS झालो, डोनेशन देऊन BMS झालो, मग MD झालो, मग तरी पण हाऊस पेटली नाही म्हणून PhD झालो, एवढं सगळं चिकित्सा केली, अनेक कल्प पाठ केले, वनस्पती पाठ केल्या, काय नाही ते उद्योग केले BMS मध्ये, आणि तुम्ही आता म्हणताय की व्याधी आपोआप बरा होतो. मग शिकलो कशाला एवढं सगळं? मी रुग्णाला समोर ठेवून बसा आणि बघत बसा कधी बरा होतोय. चिकित्सा करायची कशासाठी? याचं उत्तर पुढे अग्निवेशाने दिलेलं आहे, ते आपण नंतर कधीतरी बघूया. हा अग्निवेशाने आत्रेयांच्या म्हणण्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि मग त्याचं उत्तर दिलेलं आहे आत्रेयांनी. तेव्हा याला म्हणतात पूर्व पक्ष. आक्षेप घेणं याला म्हणतात पूर्व पक्ष. पुढची तंत्रयुक्ती आहे अपवर्ग. अपवर्ग याचा अर्थ काही सामान्य नियम असतात त्यांना अपवाद सांगितलेला असतो. म्हणजे सांगितलं दंतधावन करावं पण कोणी करू नये ते पण सांगितलं. तांबूल सेवन करावं पण कोणी तांबूल खाऊ नये ते पण सांगितलं. व्यायाम करावा पण कोणी करू नये ते पण सांगितलं. स्नान करावं पण कोणी करू नये ते पण सांगितलं. म्हणजे सामान्य नियम सांगितले, त्याचे अपवाद पण सांगून ठेवणं याला म्हणतात अपवर्ग तंत्रयुक्ती. पुढची आहे अपप्रदेश तंत्रयुक्ती किंवा एकदेश तंत्रयुक्ती. म्हणजे आता आपण जो अध्याय बघितला 26वा अध्याय सूत्रस्थानचा विरुद्धाचा, त्याच्यामध्ये तंत्रयुक्ती त्यांनी एक उदाहरण मला आठवते आता. ती तंत्रयुक्ती बघूया 83. बघा आता ते काय म्हणतात, विरुद्धाची कल्पना सांगितली आणि त्यात काय म्हणतात, तत्र
यानी आहारम अधिकृत्य भूयिष्ठम उपयुज्यते तेषाम एक देशम वैरोधिकम अधिकृत्य उपदेक्षामः. म्हणजे विरुद्ध संकल्पना ही खूप मोठी आहे. त्यातला आम्ही फक्त आहार याचंच, त्यातही जे फक्त प्रधान असे आहार आहेत त्यांचंच एक देशाने म्हणजे प्रदेशाने जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सांगतोय. याचा अर्थ काय? बाकीचे विरुद्ध आहार आपण ठरवायचे आहेत आणि विहार विरुद्ध हे पण आपण ठरवायचंय. आहार अधिकरणातनं त्यांनी विरुद्ध सांगितलं, पण विहाराचं विरुद्ध हे आपल्याला वैज्ञानिक ठरवायचंय, ते आपलं काम आहे. याला म्हणतात प्रदेश तंत्रयुक्ती किंवा उद्देश तंत्रयुक्ती. याच्या अध्यायामध्ये 27वा अध्यायामध्ये अतिशय महत्वाचा असा अध्याय आहे. याच्यामध्ये 329 मध्ये हे सगळे एवढे वर्ग सांगितले, पण म्हणतात अन्नपान एक देशो अयम उक्तः प्रायोपयोगिका. म्हणजे जेवढे आम्ही सांगितले यातले प्रायः उपयुक्त असलेले बाहुल्याने वापरले जाणारे असेच फक्त आम्ही अन्नपान सांगतो आहे. हे एक देश आहे. सगळ्या आहार जाताचं वर्णन करत बसलो तर ते अवघड आहे, आम्हाला सगळं शक्य नाही करणं. म्हणून जेवढं प्रायोपयोगिक आहे त्यांचंच आम्ही फक्त वर्णन करतो. याला म्हणतात प्रदेश. म्हणजे आपण व्यवहारात उदाहरण द्यायचं झालं तर आपण भात शिजलाय की नाही हे काय अख्खा भात खाऊन बघत नाही ना, तर 2-3 त्याची शीतं खातो आणि मग म्हणतो की अरे हो भात शिजलाय बरं का. आता उदाहरण तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. म्हणजे भात शिजलाय की नाही हे बघायला आपण 2-3 शीतं खातो फक्त आणि मग म्हणतो की हो भात शिजलाय, सगळ्यांनी खायला हरकत नाही. बरोबर आहे. त्याला म्हणतात प्रदेश तंत्रयुक्ती किंवा एक देश तंत्रयुक्ती. ही एका थोड्याशा अवयवाचं वर्णन करायचं, बाकीचं विस्ताराने वर्णन करून समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आता आपण इथे बऱ्याच तंत्रयुक्ती विस्ताराने बघितल्या. अजून एक तंत्रयुक्ती राहिलेली आहे ती म्हणजे स्वसंज्ञा तंत्रयुक्ती. तिचं मला विस्ताराने वर्णन करायचंय. ते आपण पुढच्या व्याख्यानाला आधी सुरुवात करू आणि नंतर प्रथम अध्याय पुढच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये वाग्भटाचा जो पहिला अध्याय आहे तो आपण सुरू करू. तेव्हा अशा प्रकारे हे 3 अध्याय 3 लेक्चर आपले जे झाले त्याच्यामध्ये विषयाची ओळख, संहिता वाचन कसं करावं, कोणी करावं, केव्हा करावं, का करावं आणि तंत्रयुक्ती. आता मी फक्त एक विषय तुमच्या समोर मांडणार आहे. तो अतिशय महत्वाचा आहे की विमानस्थानाच्या प्रथम अध्यायाच्या जे शास्त्र लक्षण सांगितलेलं आहे, सॉरी 8वा अध्याय, विमानाचा 8वा अध्याय, त्याच्या पहिल्यांदा हे शास्त्र लक्षण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये चक्रपाणींनी कोणाला हे शिकवायचं नाहीये, आयुर्वेद शिकवायचं नाही याचं वर्णन केलं बघा. चक्रपाणींनी हे वर्णन केलेलं आहे की यहा आयुर्वेद अध्ययन लक्षणे कार्ये स्वशक्ती अपेक्षा गौरवम मन्यते स न वर्तते. म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतं की आयुर्वेदाचं सगळं अध्ययन करणं हे माझ्या शक्तीपेक्षा फार जड आहे, त्याला शास्त्र शिकवू नये. बरोबर. म्हणजे शास्त्र कोणाला देऊ नये यातलं पहिलं लक्षण आहे, ज्याला आयुर्वेदाचं अध्ययन करणं हे शक्तीपेक्षा जास्त म्हणजे बुद्धीपेक्षा जास्त वाटतंय त्याला शिकू नये. पुढे म्हणतात यश्च आयुर्वेद फलेन आरोग्यादीना अर्थी न भवती. म्हणजे जो व्यक्ती आयुर्वेदाच्या उपयोगाने आरोग्यादी फल प्राप्ती करून घ्यायला इच्छुकच नाहीये त्याला आयुर्वेद शिकू नये. म्हणजे आपण आयुर्वेद वैद्य आणि आपण आजारी पडलो की ॲलोपॅथीची औषधं घ्यायची, इकडे ज्वरावरती व्याख्यान द्यायचं आणि आपल्याला ताप आला की पॅरासिटामॉल घ्यायची. त्याला काही उपयोग नाही आयुर्वेदाचा, त्यांनी किती अध्ययन केलं किंवा आयुर्वेदात शिकू नये, त्याला बोलू नये, उपयोगाचा नाही असं चक्रपाणी म्हणतोय, मी म्हणत नाहीये. पुढे यश्च अनुपादेया आयुर्वेद ज्ञाने देशे स्थितः सच. म्हणजे ज्या ठिकाणी आयुर्वेदाचं ज्ञान द्यायची शक्यताच नाहीये अशा देशामध्ये जो राहतो आहे, अशा देशात म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सिरियामध्ये गेलात, सिरिया किंवा सौदी अरेबिया किंवा इराक, आणि तिथे तुम्ही आयुर्वेद शिकवायला सुरुवात केली तर तुमचं कोणी ऐकून घेणार नाहीये. तर अशा प्रदेशामध्ये अशा स्थितीमध्ये हे ज्ञान देऊ नये. आणि पुढचं लक्षण आहे यश्च वपुषो वार्धक्य लक्षण हा कालः स आयुर्वेदाध्ययनांत अंतगमन अशक्तत्वात एव यथोक्त अनुपपत्ती दर्शनात विषक भवितुम न इच्छती. जो वार्धक्य अवस्थेमध्ये आहे की ज्याला आता पुढे 12 वर्ष शिकून
मग त्याला आयुर्वेदाचा अंतापर्यंत नेऊन मग त्याने पुढे प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. अशा वृद्ध व्यक्तीला आयुर्वेद शिकू नये. आता बघा एवढ्या सगळ्या याच्यामध्ये कुठे असं म्हटलंय का हो की स्त्रियांना देऊ नये, फक्त पुरुषांना शिकवावं? कुठेही म्हटलेलं नाहीये. म्हणजे लिंगभेद हा प्राचीन भारतामध्ये नव्हता. अनेक स्त्रियांचे संदर्भ आहेत की जे आयुर्वेदाचं अध्ययन करणाऱ्या होत्या. अनेक स्त्रिया या विमानशास्त्राच्या अधिगती होत्या. अनेक स्त्रिया या अनेक विविध प्रकारचे शास्त्र शिकणाऱ्या होत्या. कुठेही भेद नव्हता. या ठिकाणी कुठे असं म्हटलंय का हो की फक्त ब्राह्मणांना द्यावं, बाकी कोणाला शिकवू नये, असं म्हटलेलं नाहीये. तेव्हा जातीभेदही प्राचीन भारतामध्ये नव्हता. हे जे काही आज आरोप केले जातात की यांनी ज्ञान लपवून ठेवलं, इतरांना दिलं नाही, याचे कुठेही संदर्भ नाही, चरकात तरी नाही. दुसरं, स्त्रियांना देऊ नये याचाही कुठेही संदर्भ नाहीये. तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लिंगभेद आणि जातीभेद आणू नये. चक्रपाणींनी केवळ 4 लोकांना आयुर्वेद देऊ नये याचं वर्णन केलेलं आहे. एक जो वृद्ध आहे, दुसरा ज्याला आयुर्वेद त्याच्या बुद्धीपेक्षा जास्त जड वाटतो, तिसरा ज्याला आयुर्वेदाचा स्वतःला वापर करायचा नाहीये, चौथा जो आयुर्वेद शिकवण्याच्या योग्य अवस्थेमध्ये नाहीये. याच्यामध्ये कुठेही जाती, लिंग, वयाचा आहे फक्त, जाती, लिंग आणि यांचा भेद नाहीये. तेव्हा हे मनात ठेवून आपण याच्या पुढे कालक्रमणा करावी. आयुष्य निरर्थक वादांमध्ये न अडकता अध्ययनामध्ये आपण अडकावं. आणि आता आपल्या वैद्य सुचित्रा कुलकर्णी मॅडम, आपल्या ज्या आदरणीय वैद्य आहेत, त्यांनी एक सुंदर व्याख्यान दिलं आता स्त्रियांचं काय योगदान आहे. तर त्याच्यामध्ये असा एक अभ्यास मी पण एका काळी केलेला होता की किती वैद्य या आयुर्वेद इतिहासामध्ये सापडतात. मला एका विद्यार्थिनीने प्रश्न केला होता की सर म्हणे सगळे इतिहासाच्या अभ्यासामध्ये सगळे पुरुषच आहेत म्हणे, सगळे ऋषीच आहेत, एकही स्त्रीचं नाव नाहीये. आणि त्यावेळेला मलाही प्रश्न पडला, अरे खरंच रे, कसं काय असं वर्णन नाहीये. आणि मग आम्ही उत्खनन केलं खूप, आणि त्याच्यानंतर जे काय मटेरियल मिळालं त्याचा आम्ही आयुर्वेद पत्रिकेमध्ये महिला विशेषांकामध्ये त्याच्यावर लेखही लिहिलेला आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये, आयुर्वेदामध्ये, रसशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आणि इतिहासाच्या ग्रंथांमध्ये कमीत कमी 80 स्त्रिया अशा सापडल्या ज्या विविध प्रकारच्या चिकित्सा करण्याचे संदर्भ त्यांचे आहेत. याच्यावरती पुन्हा कधीतरी एखादं व्याख्यान आपण घेऊ. सांगायचा उद्देश एवढाच होता की आयुर्वेद कोणाला द्यावा, कोणाला नाही देऊ याचे पण नियम सांगितलेले आहेत. आता हे सगळं बघितल्यानंतर आपण संहिता अध्ययन प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पुढच्या बुधवारी आपण भेटूया. एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही वेळेचा एकदा जरा विचार करावा, कारण मी 3 ते 4 कॉलेजमध्ये असतो. आता सुट्टी आहे म्हणून मला जमेल, पण जेव्हा कॉलेज सुरू होईल लॉकडाऊन उठल्यानंतर आणि मुलं येऊन वर्ग सुरू होतील, त्यावेळेला मला दुपारी व्याख्यान घेणं जमणार नाही, जरा अवघड होईल. जसं काल झालं, कॉलेजचं काम असल्यामुळे मला व्याख्यान घेता आलं नाही. तर जर रविवारी सकाळी, मला असं वाटत नाही की आपण खूप काही वेगळं काम करत असतो, रविवारी सकाळी 2 तास काढायला काहीच हरकत नाही, किंवा रविवारी रात्री वेळ काढायला काहीच हरकत नाही. तेव्हा कृपया सर्वांचा विचार करावा, माझाही विचार करावा की मला सुद्धा या वेळेला जमलं पाहिजे. सगळं मी विचार करून माझं व्याख्यान आजचं थांबवतो. काही प्रश्न असतील तर नक्की जरूर विचारा.